एक महत्त्वाची बातमी, नवी मुंबई विमानतळावर व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं। सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्षामध्ये लँडिंग करण्यात आलं। इंडिगोच्या कमर्शियल फ्लाइटचं हे लँडिंग करण्यात आलं। 17 एप्रिल 2025 मध्ये पहिलं प्रवासी कार्गो विमान सुरू होणार आहे। बीबीजी कंपनीचे सीईओ के शर्मा यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। तर नवी मुंबईतील उल्वे येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज इंडिगो एअरलाइन्सचं पहिलं प्रवासी विमान उतरलेलं आहे। विमान सुरक्षा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं या विमानातून प्रवास केलेला आहे। दरम्यान येथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। पाहूया। नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम जे युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे। आज जर आपण पाहू शकता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो नावाचं विमान जे आहे ते उतरणार आहे आणि आपण पाहू शकता हे नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते आपल्याला पूर्णपणे दिसून येत आहे। तर त्यामुळे संपूर्ण जर अशी परिस्थिती बघितली, आपल्यासोबत महेश बालदी सर आहेत की ज्या पद्धतीने नवी मुंबईचं विमानतळ आंतरराष्ट्रीय काम युद्धपातळीवर सर आज विमान उतरते। नक्की आनंद आहे। आज कमर्शियल फ्लाइट उतरते, पहिलं उतरलं एअरपोर्टचं, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं। आज कमर्शियल फ्लाइट उतरते आणि 17 एप्रिल या दिवशी इथून डोमेस्टिक फ्लाइट चालू होतील। त्याच्यामुळे माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला याच्याहून आनंद काय आहे। 17 एप्रिलच्या अगोदर दिबा पाटील साहेबांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागेल। लवकरच ते आहे नवी मुंबईचं विमानतळ जे आहे ते सुरू केले जाणार आहे। कॅमेरामॅन रोहितसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।